According to common name system, there are 4 types of compound: normal, secondary, iso and tertiary. In normal compounds, the carbon chain, parent carbon chain, it is straight chain compound. In secondary compounds or secondary name system, when it is given, when the functional group, in case of alcohol, when OH group it is attached to secondary carbon असं असेल तर तो त्या कंपाऊंडचं नाव जे आहे ते सेकंडरी या प्रिफिक्सने सुरुवात होते. त्यानंतर तिसरा जो टाइप आहे त्याच्यामध्ये आयसो. आयसो हे नाव कधी चालू होतं कोणत्याही कंपाऊंडला कॉमन नेम सिस्टम मध्ये. इन केस ऑफ अल्कोहोल्स, व्हेन OH ग्रुप इज अटॅच्ड to that carbon in which the second carbon from terminal it bears or it carries one methyl group. म्हणजे टर्मिनल पासून जो सेकंड कार्बन आहे त्या कार्बनला जर एक मिथाइल ग्रुप अटॅच असेल, then the name of the compound it starts as iso. And in case of tertiary, when OH group is attached to tertiary carbon असं कधी असेल, किंवा tertiary नाव कधी होतं the second carbon from terminal it carries 2 methyl groups, then the name starts as tertiary. Okay, या पद्धतीने आपण काल कॉमन नेम सिस्टम आणि IUPAC नेम सिस्टम घेतलेला आहे. तर कालचे जे लेक्चर आपण घेतलेलं नॉमेनक्लेचर मध्ये, त्याच्यामध्ये एक OH ग्रुप असेल तर त्याचं नाव कसं लिहायचं याच्याबद्दल आपण एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. नाव वी स्टडी, जर एकापेक्षा जास्त OH ग्रुप असतील किंवा कार्बन चेन मध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर अशा कंपाऊंडचं नाव आपण कसं डिराइव्ह करायचं त्याचे एक्झाम्पल्स आपण आजच्या लेक्चरला घेणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, जर कार्बन चेन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर त्याचं नाव कसं लिहायचं त्याचं बघूयात आपण. CH2 डबल बॉन्ड CH2OH. आता या कंपाऊंड मध्ये 1 2 3 कार्बन ॲटमची चेन आहे. चेन सरळ आहे, स्ट्रेट चेन आहे. परंतु या कार्बन ॲटम मध्ये किंवा या चेन मध्ये काय झालेलं आहे तर हा जो कार्बन आहे हा कार्बन इट इज डबल बॉन्डेड टू नेक्स्ट कार्बन. OH group is attached to terminal carbon and the next carbon it is double bonded to the further next carbon. असं जर कंपाऊंड असेल तर याचं कॉमन नेम सिस्टम मध्ये याला अलाइल अल्कोहोल असं म्हणलं जातं. फक्त या कंपाऊंडच्या बाबतीत इट इज अलाइल अल्कोहोल. आता हा जर अलाइल अल्कोहोल असेल तर अकॉर्डिंग टू IUPAC रूल सिस्टम व्हाट हॅपन्स हियर, द OH group attached to this carbon, therefore it should be considered as position number 1, then it is position number 2 and again it is position number 3. According to IUPAC rule, पहिल्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे आणि 2 नंबर कार्बनला डबल बॉन्ड. या कंपाऊंड मध्ये एकूण 3 कार्बन ॲटम्स आहेत, therefore it should be propane. पेरेंट हायड्रोकार्बन कोणता? प्रोपेन. पण हा प्रोपेन आहे का? नाही आहे. इट पेअर्स कार्बन कार्बन डबल बॉन्ड, therefore it should be propene. प्रोपेनच्या ऐवजी हा काय असेल? इट शुड बी प्रोपीन. फक्त हा प्रोपीन आहे का? हा फक्त प्रोपीन आहे का? नाही, याच्यामध्ये OH ग्रुप सुद्धा आहे. आता इथलं नाव कसं तयार होतं बघा. पहिल्या कार्बनला OH ग्रुप म्हणजे इट इज प्रोपाइल अल्कोहोल किंवा प्रोपॅन 1 OL. पण हा फक्त प्रोपॅन 1 OL नाहीये. इन द टू द सेकंड कार्बन देयर इज डबल बॉन्ड. Therefore, the correct name for this compound it is Pro 2 in 1 OL किंवा प्रोपॅन. प्रोपॅन येणार नाही तर प्रोपॅन पण चालेल. शेवटचा ई आहे ना, रिप्लेस करता येतो आपल्याला. प्रोपॅन 2 in 1 OL. याचा अर्थ काय तर प्रोपॅनला किंवा प्रोपेनला शेवटचा ई, प्रो 2 in 1 OL इट इज द करेक्ट नेम. 2 नंबर कार्बनला इनचा अर्थ काय, 2 नंबर कार्बनला डबल बॉन्ड आणि 1 OL म्हणजे 1 नंबर कार्बनला अल्कोहोल. इथं हा जो आहे इन आणि 1 OL, इथं आपण जर 1 नंबरची पोझिशन लिहिली तरी चालते किंवा नाही लिहिली तरी चालते. therefore another name for this compound it is Pro 2 in आणि OL. 1 न लिहिता डायरेक्ट आपण याला जर OL असा जोडला तर
it becomes propan-2-enol. आता अशा प्रकारचं जर नाव आपल्याला परीक्षेमध्ये आलं तर आपल्याला याचा फंक्शनल ग्रुप काय आहे हे अगोदर लक्षात आलं पाहिजे. आपल्याला तुम्हाला इथे स्ट्रक्चर आहे म्हणून ठीक आहे, लक्षात येत आहे तुमच्या. जर स्ट्रक्चर नसेल, डायरेक्ट अशा प्रकारचं जर नाव आलं आपल्या समोर तर याचा फंक्शनल ग्रुप कसा डिसाइड करायचा. तर शेवटचा जो हा जो आहे सफिक्स, सगळ्यात शेवटी सफिक्स काय आहे, OL. दॅट मीन्स द कंपाऊंड कॅरीज OH, अल्कोहोलिक OH ऍज फंक्शनल ग्रुप. या कंपाऊंड मध्ये किती कार्बन ॲटमची चेन आहे, तर प्रोप म्हणजे 3 कार्बन ॲटम. इथे मी स्ट्रक्चर कसं काढायचं तुम्हाला सांगते बघा. इथं कार्बन ॲटमची किती कार्बन ॲटमची चेन आहे, 3 कार्बन ॲटम. या 3 कार्बन ॲटम पैकी 2 इन म्हणजे 2 नंबर कार्बनला डबल बॉन्ड, म्हणजे हा कार्बन 2 नंबर आहे, या कार्बनला डबल बॉन्ड. आणि इथं पोझिशन नंबर दिलेली नाहीये OL च्या अगोदर, म्हणजे फंक्शनल ग्रुप OH आहे त्याच्या अगोदर पोझिशन नंबर दिलेली नाहीये. याचा अर्थ OH या फंक्शनल ग्रुपची पोझिशन काय असणार आहे, 1. पोझिशन नंबर 1 असणार आहे. आता याचं नाव कसं लिहायचं किंवा नंबर्स कसे करायचे, तर 2 नंबर कार्बनला OH ग्रुप आहे, बरोबर आहे. 2 नंबर कार्बनला 2 नंबर कार्बनला डबल बॉन्ड आहे आणि 1 नंबर कार्बनला OH. लक्षात आलं. जर हे आपल्याला स्ट्रक्चर, त्याला कार्बन स्केलेटन म्हणतात, हे स्ट्रक्चर किंवा हे कार्बन स्केलेटन जर लिहिता आलं तर त्या कंपाऊंडचं नाव आपल्याला व्यवस्थित लिहिता येईल. ओके, किंवा त्याचं स्ट्रक्चर काढता येईल. इथं या कार्बनचे 2 व्हॅलेन्सी गेल्या, therefore it is CH2. या कार्बनचे 1 2 3 व्हॅलेन्सी गेल्या, therefore it is CH. या कार्बनचे 2 व्हॅलेन्सी गेल्या, therefore it is CH2OH. असं फक्त जर नाव दिलं असेल तर आपल्याला स्ट्रक्चर सुद्धा काढता येते किंवा काढता आलं पाहिजे. नाउ we see here the next example. एक 2 3 4 कार्बन ॲटम आहेत. या 4 कार्बन ॲटम पैकी या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे, therefore हा 1 OL झाला. त्याच्यानंतर 2 नंबर कार्बनला डबल बॉन्ड आहे 4 कार्बन ॲटमचा, ब्युटेन, पण हा ब्युटेन नाहीये, हा ब्युटीन आहे आणि या ब्युटीनला कार्बन 1 नंबर कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे. The commercial name of this compound or common name of this compound is protonyl alcohol. It is protonyl alcohol. हे प्रोटोनिल अल्कोहोल किंवा प्रोटोनिल अल्डिहाइड किंवा प्रोटोनाल्डिहाइड याची नावे लक्षात ठेवा. अल्कोहोल पासून अल्डिहाइड, हा जो शेवटी अल्कोहोल आहे त्याच्याऐवजी जेव्हा अल्डिहाइड ग्रुप येतो CH2OH च्या ऐवजी जर CHO आला तर इट बिकम्स प्रोटोनाल्डिहाइड. इथं हा प्रोटोनिल अल्कोहोल आणि हे प्रोटोनिल अल्कोहोल किंवा प्रोटोनाल्डिहाइड हे जे कंपाऊंड आहे हे आपल्याला अल्डिहाइड्स अँड कीटोन्स या टॉपिक मध्ये जो महत्त्वाचा पॉइंट आहे ज्याच्यावरती परीक्षेत ते हमखास प्रश्न विचारला जातो, अल्डोल कंडेन्सेशन, तिथं याचा आपल्याला रेफरन्स पाहिजे असतो. त्या ठिकाणी हे पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता लक्षात ठेवा प्रोटोनिल अल्कोहोल मध्ये काय आहे तर 4 कार्बन ॲटम आहेत आणि 2 नंबर कार्बनला डबल बॉन्ड आहे, तर त्या कार्बनला OH ग्रुप आहे. या प्रोटोनिल अल्कोहोल पासून प्रोटोनाल्डिहाइड तयार होते. ओके, नाउ नेम ऑफ दिस कंपाउंड हाऊ वी कॅन डिराइव हियर. पहिला कार्बनला OH group, second carbon it is third carbon and it is fourth carbon. म्हणजे हा काय झाला 4 कार्बन ॲटमचा ब्युटेन, ब्यूट 2 in 1 OH. सेम याच्या प्रमाण वरच्या प्रमाण ब्यूट 2 in 1 OH. और जेव्हा आपण तो 1 लिहित नाही त्यावेळी इट बिकम्स ब्यूट 2-enol. Name of this compound it becomes but-2-enol. Okay, now we see the next example here. Name of this compound it is ethane. If one hydrogen from ethane it is replaced by OH group, it becomes ethyl alcohol. Again one hydrogen from this methyl group it is replaced
by OH. It becomes diol किंवा diol. It becomes diol. आता या कंपाऊंडचं नाव कसं तयार होतं? इथिलीन ग्लायकॉल. ग्लायकॉल का म्हणायचं? बिकॉज टू ऍडजस्टंट कार्बन आयटम दे कॅरीज टू OH ग्रुप. हा कंपाऊंड असा लिहिला तरी चालतो किंवा बऱ्याच वेळेला तुम्हाला पुस्तकामध्ये या कंपाऊंडचं स्ट्रक्चर या पद्धतीने अशा पद्धतीने लिहिलेलं दिसून येईल. हे असं लिहिलं किंवा असं बघायची सवय असते आपल्याला की मी आता पहिल्यांदा जे लिहिलं होतं ते कन्फ्युज होतं, लक्षात येत नाही. फक्त काय केले, OH ग्रुपची पोझिशन बदलली. इथं खाली लिहिलेला OH ग्रुप साइडला लिहिला किंवा इथं खाली लिहिलेला OH ग्रुप साइडला लिहिला आहे. या कंपाऊंडचं नाव इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल कसं तयार झाला? OH बघू नका, फक्त CH2 डबल बॉन्ड CH2 असं जर बघितलं आपण तर या कंपाऊंडचं नाव काय? इथिलीन. अल्किन मध्ये आपण शिकलो. या इथिलीनला काय झालं? फक्त इथला हा जो डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड ब्रेक होऊन दोन ठिकाणी OH ग्रुप आला. therefore इथिलीन, या इथिलीनला दोन OH ग्रुप ऍडजसेंट कार्बनला अटॅच आहे. therefore नेम इथिलीन ग्लायकॉल. ओके. नाउ IUPAC नेम फॉर दिस कंपाउंड, दोन कार्बन ऍटमचा पॅरेंट कुठला? इथेन. या इथेनला पोझिशन नंबर 1 आणि पोझिशन नंबर 2 ला दोन अल्कोहोल ग्रुप, इथेन 1,2 डायोल. पोझिशन नंबर 1 ला एक OH ग्रुप, पोझिशन नंबर 2 ला दूसरा OH ग्रुप. therefore name of this compound is इथेन 1,2 डायोल. हे एक सारखे जर OH ग्रुप एकापेक्षा जास्त OH ग्रुप असतील तर आपल्याला सफिक्स लिहावं लागतं अकॉर्डिंग टू IUPAC नॉमेनक्लेचर रूल्स. दोन असतील तर डाय, तीन असतील तर ट्राय. मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलेलं आहे. ओके. नाउ we see here the next example. CH3 CH2 CH2. name of this compound, it is propane. okay. या प्रोपेनचा या CH3 मधला एक हायड्रोजन गेला, त्याच्याऐवजी एक OH ग्रुप आला. इट बिकम्स प्रोपाइल अल्कोहोल. याच्यातला CH2 पैकी एक हायड्रोजन गेला, त्याच्याऐवजी एक OH ग्रुप आला. हा प्रोपेन डायॉल किंवा प्रोपिलीन ग्लायकॉल. या कंपाऊंडचं नाव काय असेल? प्रोपिलीन ग्लायकॉल. बट इफ याच्यातला सुद्धा एक हायड्रोजन गेला आणि इथं एक OH ग्रुप आला, याच्यातला सुद्धा एक हायड्रोजन गेला आणि इथं सुद्धा एक OH ग्रुप आला, then it become triol because 3 OH groups are present in this compound. okay. now if 3 OH groups are present on the adjacent carbon atom, 3 OH group जर adjacent carbon atom वरती असतील then it becomes glycerol. फक्त एवढ्या एकाच कंपाऊंड साठी डायरेक्ट ग्लिसरॉल म्हणलं तरी चालतं किंवा प्रोपिलीन ग्लिसरॉल असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो. प्रोपिलीन ग्लिसरॉल. ग्लिसरॉल कधी म्हणायचं? when 3 OH groups are attached on adjacent carbon atom it becomes glycerol. okay. now IUPAC name of this compound, पोझिशन नंबर 1 2 3 इकडून या किंवा इकडून या, कुठून याला तरी सेम पोझिशन मिळणार आहे आपल्याला. therefore IUPAC नेम पॅरेंट हायड्रोकार्बन प्रोपेन. प्रोपेन 1 2 3 triol. propane 1 2 3 triol is the IUPAC nomenclature for this compound. लक्षात आलं सर्वांच्या? ज्यांना हवा असेल त्यांनी याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल देते. Now the next example here. आतापर्यंत आपण स्ट्रेट चेन कार्बनचे बघितले, सिंगल बॉन्डेड कार्बन बघितले, डबल बॉन्डेड कार्बनचे कंपाऊंड बघितले. त्यानंतर एक अल्कोहोल ग्रुप असेल तर त्याचे नाव कसं लिहायचं बघितलं. दोन अल्कोहोल ग्रुप असतील तर कसं लिहायचं. तीन अल्कोहोल ग्रुप असतील तर कसं लिहायचं हे पण बघितलं. जर समजा सायक्लिक कंपाऊंड असेल तर अशा सायक्लिक कंपाऊंडचं
नेम सिस्टीम किंवा नेमिंग कसं घ्यायचं. सपोज here it is cyclic compound 1 2 3 4 5 कार्बन ॲटमचं सायक्लिक कंपाऊंड, therefore it is cyclopentane. या cyclopentane ला if OH group is attached it becomes cyclopentanol. आणि अशा या सायक्लिक अल्कोहोलला जर एखादा सबस्टिट्यूएंट ग्रुप अटॅच असेल, if here असं जर सबस्टिट्यूएंट ग्रुप अटॅच असेल, then how to write or what are the rules for naming of such compound. आता सायक्लिक कंपाऊंड्स मध्ये एक महत्त्वाचा रूल काय असतो की ज्या कार्बन ॲटमच्या सायक्लिक चेन मध्ये ज्या कार्बन ॲटमला OH ग्रुप अटॅच आहे, ऑलवेज इट इज कन्सिडर्ड ॲज पोझिशन नंबर 1. हा कार्बन जो आहे ज्याला OH ग्रुप अटॅच आहे, ऑलवेज इट इज कन्सिडर्ड. इथं हा पोझिशन नंबर 1 असेल तर या पोझिशन नंबर 1 ला इथून आपण क्लॉकवाईज मॅनरने किंवा अँटी क्लॉकवाईज मॅनरने आपण नंबर करू शकतो. क्लॉकवाईज मॅनरने जर केलं आपण पोझिशन नंबर 1, पोझिशन नंबर 2, पोझिशन नंबर 3, पोझिशन नंबर 4 अँड पोझिशन नंबर 5. ओके, जर या पद्धतीने गेलो तर 3. आणि जर आपण अँटी क्लॉकवाईज आलो 1 2 3 4 तर 4 नंबर कार्बनला मिथाइल ग्रुप येतो. मग आययुपीएसी रूल काय सांगतं तर the OH group should be considered as position number 1 and the substituent group, इथं मिथाइल ग्रुप जो आहे तो सबस्टिट्यूएंट आहे, and the substituent group should be given lowest possible number. इथं या मिथाइल ग्रुपला लोएस्ट पॉसिबल नंबर मिळाला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी ह्याचा कॉमन नेम आपल्याला देता येणार नाहीये कारण सबस्टिट्यूएंट ग्रुप आहे. इथं फक्त सायक्लिक अल्कोहोल असेल तर आपण कॉमन नेम देऊ शकतो, पण त्याला जर सबस्टिट्यूएंट असेल तर कॉमन नेम आपल्याला देता येत नाही. या ठिकाणी याचा आययुपीएसी रूल काय असेल? अकॉर्डिंग टू आययुपीएसी रूल द नेम इज 3 मिथाइल सायक्लोपेंटॅनॉल. आता कंपल्सरी या सायक्लिक कंपाऊंड्स मध्ये 1 OL लिहायची गरज नाही. लक्षात येतंय? why it is not needed to write 1 OL? because for cyclic compounds always OH group is present at position number 1 आणि position number 1 आपण इथं कसं कन्सिडर केलं आहे, position number 1 लिहिली तरी चालते नाही लिहिली तरी चालते. therefore always it should not we cannot write किंवा आपण नाही लिहिलं तरी त्याचं चालतं. ओके, now the next example. हा सायक्लिक कंपाऊंड आहे आणि इथं या कार्बनला 2 OH ग्रुप. पोझिशन नंबर 1च असणार आहे, पण 1 नंबर पोझिशनला 2 OH ग्रुप असणार आहे. 2 OH ग्रुप प्रेझेंट असल्यामुळे काय असेल हा डायऑल असेल. काय असेल हा डायऑल असेल. त्याचं कॉमन नेम आपल्याला देता येणार नाही. आता हा डायऑल कोणाचा आहे तर 1 2 3 4 5 सायक्लोपेंटेन या कंपाऊंडचा तो डायऑल आहे. therefore आता इथं मात्र आपल्याला 2 OH ग्रुप प्रेझेंट असल्यामुळे OH ग्रुपची पोझिशन लिहावी लागते. ओके, हियर cyclopentane 1 डायऑल आहे माहितीये, 2 OH ग्रुप आहेत माहितीये, पण हे 2 OH ग्रुपची पोझिशन काय आहे 1 आणि 1 म्हणजे एकाच कार्बन ॲटमला हे दोन्हीही OH ग्रुप अटॅच आहे. सपोज कंडिशन अशी असेल जर अशी कंडिशन असेल तर हा सुद्धा पेंटेन डायऑल आहे, सॉरी सायक्लोपेंटेन डायऑल आहे हा कंपाऊंड सुद्धा, परंतु इथं OH ग्रुपची पोझिशन वेगवेगळी आहे. अगेन हियर कॉमन नेम इज नॉट देयर. इथं पोझिशन नंबर 1 2 3 किंवा पोझिशन नंबर 1 2 3 कुठूनही घेतलं तरी सेम पोझिशन नंबर येते. त्याचं नाव काय होईल
cyclopentan 1,3-diol. या कंपाऊंडचं नाव काय असेल? सायक्लोपेंटॅन 1,3-diol. ओके, याच्यात काही अडचण आहे कुणाला? काही कन्फ्युजन असेल तर विचारा, नसेल तर आपण नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करूया. नेक्स्ट पॉइंट. हॅलो मॅडम, बोला. ती 1 नंबरचं आपण स्ट्रक्चर लिहिलंय तर 3 मिथाइल तुम्ही का बरं लिहिलंय ते? IPC IUP मिथाइल ग्रुपची पोझिशन नंबर 3 येते ना. इथं OH ग्रुप जो आहे तो 1 नंबर पोझिशनला कन्सिडर केला जातो. 1 नंबर पोझिशन पासून मिथाइल ग्रुपची पोझिशन 3 नंबरची आहे. जर आपण क्लॉकवाईज डायरेक्शनने आलो, जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने आलो म्हणजे वरच्या पद्धतीने जर आलो तर 1 2 3 4 मिथाइल ग्रुपची पोझिशन नंबर 4 येते. आणि अकॉर्डिंग टू IUPAC काय सांगतो, OH ग्रुप हा कंपल्सरी 1 नंबर पोझिशनला कन्सिडर करायचा आणि जो सबस्टिट्यूएंट ग्रुप असेल त्याला लोएस्ट पॉसिबल नंबर द्यायचा. म्हणून इथं लोएस्ट पॉसिबल नंबर प्रमाणे मिथाइल ग्रुपची पोझिशन नंबर 3 येते. therefore it should be written as 3-methyl cyclopentanol. आणि अकॉर्डिंग टू IUPAC रूल्स जेवढे काही सबस्टिट्यूएंट्स असतील किंवा मल्टी फंक्शनल ग्रुप जर असतील, कंपाऊंड असतील, मल्टी फंक्शनल कंपाऊंड म्हणजे काय? एकाच कंपाऊंड मध्ये 2-2 फंक्शनल ग्रुप असतात. जर असं असेल तर जे सबस्टिट्यूएंट असतील किंवा जो पेरेंट काय म्हणतात त्याला, फंक्शनल ग्रुप, जो पेरेंट फंक्शनल ग्रुप आहे तो शेवटी लिहायचा असतो. पेरेंट फंक्शनल ग्रुप जो आहे तो शेवटी लिहायचा असतो. आणि जो सबस्टिट्यूएंट फंक्शनल ग्रुप असेल किंवा अदर काही सबस्टिट्यूएंट्स असतील या पेरेंट नावाच्या अगोदर लिहिले जातात. कधी पेरेंट नावाच्या अगोदर. आता मल्टी फंक्शनल तुम्ही आताच बघितलं एक्झाम्पल, तरी पण मी रिपीट करते त्याला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 OH. आताच आपण हे एक्झाम्पल बघितलंय. इट इज द एक्झाम्पल ऑफ मल्टी फंक्शनल कंपाऊंड. त्याला मल्टी फंक्शनल का म्हणायचं? तर अल्कोहोलिक OH हा एक फंक्शनल ग्रुप आहे याच्यामध्ये, आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड इट इज ऑल्सो द अनदर फंक्शनल ग्रुप. अल्किनचा फंक्शनल ग्रुप कार्बन कार्बन डबल बॉन्ड. इथं अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप OH आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप आहे त्याच्यामध्ये, 2 आहे म्हणजे एकापेक्षा जास्त. अशा कंपाऊंडला मल्टी फंक्शनल कंपाऊंड असं म्हटलं जातं. या मल्टी फंक्शनल कंपाऊंड मध्ये हा OH अल्कोहोल जो आहे तो पेरेंट फंक्शनल ग्रुप आहे, बेसिक फंक्शनल ग्रुप आहे, आणि त्याला हा सबस्टिट्यूएंट आहे. म्हणून आपण काय दिलं याचं नाव? ब्यूट 2-in-1-OH. हा दुसरा फंक्शनल ग्रुप जो आहे तो सबस्टिट्यूएंट म्हणून कन्सिडर केला जातो. आणि सबस्टिट्यूएंट जो आहे तो अगोदर लिहिला जातो.